जय भीम, नमो बुद्धाय. तर माझ्या या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म, तृतीय खंड, भाग 5, प्रकरण पहिले, मनाची मलिनता दूर करणे. त्यामध्ये आहे मनाची मलिनता दूर करणे. माणसाच्या मनावर कोणकोणत्या प्रकारचे मळ भगवान बुद्धांनी सांगितले आहे तर ते आपण बघू. अहंकार, गर्व, द्वेषी भावना, त्याच्यानंतर ईर्ष्या, मत्सर, क्रोध, तृष्णा. क्रोध आणि तृष्णा हे खूप म्हणजे याचे आईबाबाच आहे. क्रोध आणि तृष्णा हे खूप मोठे मळ आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंग मळ आहे हा. तर तंद्री, बढाईखोरपणा, हट्टीपणा, प्रमाद, घमेंड, कृपणता, लोभ, लालसा, कुसंगती, भूक, भ्रांती, चित्तभ्रांतता, रूप, गंध, आवाज, स्पर्श. तर हे सर्व माणसाच्या मनावरचे मळ आहेत. तर कृपणताच्या विरुद्ध आहे दानशूरतापणा, दान देणे. कृपणता म्हणजे सोप्या शब्दात कंजूसपणा. कृपणता म्हणजे कंजूसपणा, म्हणजे आपल्याकडे खूप अन्न आहे तरी सुद्धा एखादा भुकेला आला तरी सुद्धा आपण त्याची मदत करत नाही. आपल्याकडे खूप सारे अन्न आहे, आपण सक्षम आहे दान देण्यासाठी, तरी सुद्धा आपल्यामध्ये ते दान करण्याची भावना नसणे म्हणजे कृपणता. त्याला आपण कृपणता म्हणतो. कृपणतेच्या विरुद्ध दान आहे. भगवान बुद्धांनी दान सांगितलं आहे, तुम्ही दान करा, कारण हे 10 पारामितापैकी एक आहे, ते म्हणजे दान. पारामिता म्हणजे हे महान व्यक्तीला महान बनवणारे गुण आहे. दानाबद्दल पण भगवान बुद्धांनी खूप छान सांगितलं आहे की दान कसं द्यावं, कुणास द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं. तर दानाबद्दल सुद्धा भगवान बुद्धांनी खूप सांगितलं आहे. दानाबद्दल भगवान बुद्ध म्हणतात, दानम ददम श्रद्धाय शीलम रक्षन्तु सर्वदा भावना धीरता भवतु गच्छन्तु देवदा. तर याविषयी दानाविषयी हा टॉपिक मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल, कारण आता जर हा टॉपिक घेतला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर माणसाच्या मनावर जे हे मळ सांगितले मी, माणसाच्या मनावर जे काही मळ आहे, तर या मनाला आपण या मनाची सफाई करतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? परित्राण. तर त्याच्यासाठी आपल्याला परित्राण घरी वर्षातून एकदा तरी घरी परित्राण घेतलं पाहिजे. परित्राणामध्ये खूप आशीर्वाद सुद्धा आहे आणि त्यामध्ये परी म्हणजे सर्व परी म्हणजे सर्व बाजूनी, आणि त्राण म्हणजे रक्षण करणे, सर्व बाजूनी रक्षण करणे. तर कशाचं रक्षण करणे? मनाचं रक्षण करणे. कारण मनामध्ये हे आपण बघितले, हे एवढे सारे वाईट विकार मनावरचे हे जे आपण मळ बघितले, तर याला आपण एक व्हायरस म्हणू. उदाहरणार्थ सांगते तुम्हाला, या मनावरच्या मळांवर परित्राण हे कशा पद्धतीने काम करते हे मी तुम्हाला एका उदाहरणामध्ये समजून सांगते. तर बघा, आपला फोन किंवा आपला फोन खराब होते, त्याच्यामध्ये किंवा व्हायरस वगैरे काही गेला तर आपण दुकानात जातो. दुकानात गेल्यावर आपल्याला सांगते की याला सॉफ्टवेअर मारावं लागेल. तर सॉफ्टवेअर काय करते? मोबाईलमधलं पूर्ण व्हायरस म्हणजे बाहेर निघला जाते आणि मोबाईल चांगला होते. तर सॉफ्टवेअर हा मोबाईलमध्ये मारल्यावर मोबाईल चांगला होते. त्याचप्रमाणे परित्राण हे माणसाच्या मनावर एक सॉफ्टवेअर सारखं काम करते. परित्राण हे आपल्या मनावर सॉफ्टवेअर सारखं काम करते. त्याच्यासाठी वर्षातून एकदा तरी घरी परित्राण घेतला पाहिजे. परित्राण वर्षातून एकदा तरी घेतला पाहिजे, कारण परित्राणामुळे संरक्षण होते. त्याच्यामध्ये खूप गाथा आहे, आशीर्वाद आहे. माणसाच्या शरीराचं मनच एक केंद्रबिंदू आहे आणि या मनाविषयी भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. ते आपल्याला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये पाहायला मिळेल. यामध्ये खंड क्रमांक 3, भाग 5, प्रकरण 3, लाईन नंबर 16 मध्ये काय सांगितलं आहे? मनात जर दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि त्याचे कार्यही दुष्ट बनतात. आधी आपल्या मनात विचार उत्पन्न होतो, नंतर तो मग कृतीत आपल्या उतरतो.
जर एखादी साडी आपल्याला चांगली वाटली तर आपण मनात विचार करतो की ही साडी नेसल्यावर मी छान दिसेल। याचा अर्थ सगळ्यात आधी हा विचार आपल्या मनात उत्पन्न झाला, त्याच्यानंतर आपण तो कृतीत केला। तर ज्याप्रमाणे सांगितलं आहे की मनामध्ये आधी म्हणजे मनामध्ये जसे विचार असतील तेच विचार आपल्या कृतीमध्ये उतरतात आणि ते कृतीतून केलेले विचार। तर भगवान बुद्धांनी सांगितले आहे, ज्याप्रमाणे रथाचे चाके घोड्याच्या मागे जातात त्याप्रमाणे आपण केलेले पाप, आपण केलेले मनातून वाईट विचार हे आपल्याच मागे येत असतात। तर खंड क्रमांक 3 भाग 5 प्रकरण पहिले लाईन नंबर 17। तर लाईन नंबर 17 मध्ये आहे, मन हे सर्वाचे मूळ आहे तेच आज्ञा करते। मन हे सर्वाचे मूळ आहे तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते।